होल्स. तर आपण पाहिलं मुंबईमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। मतदार राजा सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा लावून मतदानासाठी मतदान केंद्रावर उपस्थित आहेत। सुवर्णा, तू सुद्धा मतदान आज केलं असेल, तुम्ही सुद्धा घरातून बाहेर पडा, मतदान करा आणि हे सगळं महाकवरेज जे आहे ते न्यूज 18 लोकमतवर आम्ही तुम्हाला दाखवतोय। त्यासाठी आमचे प्रतिनिधी आज प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक विभागामध्ये आहेत। आपण पाहतोय सागर कुलकर्णी आहे, प्रफुल्ल साळुंखे आहे, त्याचबरोबर स्वाती लोखंडे ढोके, त्यानंतर विवेक कुलकर्णी आणि अद्वैत मेहता या सगळ्यांकडून अख्खा महाराष्ट्र आज आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला सागर कुलकर्णी, मी आपल्याकडे ते आपण सांगाल कुठे आता आपण आहात, कुठल्या मतदान केंद्रावर आहात आणि काय तिथलं वातावरण आहे? खरं तर दुपारची थोडी वेळ आहे, ऊन आता वाढलेलं आहे डोक्यावर, तर तरी सुद्धा प्रतिसाद कसा मिळतोय? सागर, मी आता दक्षिण मुंबईतील केसी कॉलेज या मतदान केंद्रावर आहे। मतदान केंद्राच्या जवळ आसपास वास्तविकतेत प्रसार माध्यमांना तसं सकाळी ज्यावेळेस महत्त्वाचे व्यक्ती होते त्यावेळेस पाठवून अलाउ केलं होतं, त्यांना कव्हरेज करण्यासाठी परमिशन दिली होती, पण नंतर कालांतराने सुरक्षा व्यवस्था आणि अन्य कारणांमुळे फारसं पुढे जाऊन दिलं नाही। आता जर परिस्थिती मुंबईची पाहिली तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये साधारणतः 16 ते 17% पर्यंत मतदान 11 वाजेपर्यंत झालं होतं। आता 1ची आकडेवारी अद्यापपर्यंत अधिकृतरित्या यायची असली तरी साधारणतः ही टक्केवारी 25 ते 23% पर्यंत जाईल असं सांगितलं गेलेलं आहे। जर मतदानाचा कल पाहिला तर मुंबईमध्ये सकाळी पहिल्या 4 ते 6 तासामध्ये बऱ्यापैकी दक्षिण मुंबईमध्ये मतदान झालेलं आहे। 2014ला याच मतदारसंघातून साधारणतः 52% मतदान झालं होतं। यावेळेस अपेक्षा आहे की किमान त्याच्या आसपासच मतदान होईल, कारण की शनिवारपासून सलग सुट्ट्या आहेत। आज सुट्टीचं जर गृहीत धरलं तर शनिवार, रविवार आणि सोमवार अशा 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे कदाचित थोडासा परिणाम मागील वेळेसपेक्षा मतदान कमी होताना दिसेल की काय असं म्हटलं जातंय। तुर्तास तरी सकाळी गर्दी मतदान केंद्रावर होती, आता गर्दी कमी झालेली आहे। मुंबईत कमाल तापमानाचा पारा जरी विदर्भ मराठवाड्याप्रमाणे अधिक नसला तरी देखील ह्युमिडिटी खूप आहे, त्यामुळे जे उष्णतेचं वातावरण अधिक जाणवत आहे, त्यामुळे